संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अर्ज कसा करावा आणि त्यात तुमचे कोणते मुद्दे असावेत? प्रति. माननीय उपनिबंधक, सहकारी संस्था. विषय: संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कारभाराची चौकशी होणेबाबत. महोदय, मी शीर्षकात नमूद प्रमाणे संस्थेचा सभासद असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या कारभाराबाबत आपल्यासमोर रीतसर तक्रार अर्ज सादर करीत असून सदर तक्रार अर्जातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 1. आमच्या संस्थेचे मागील अनेक वर्षाचे हिशोब ठेवलेले नाहीत व शासकीय लेखापरीक्षण पूर्ण झालेले नाही. 2. संस्थेने अद्यावत पोटनियमास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन पोटनियम मंजुरीचा प्रस्ताव माननीय उपनिबंधक कार्यालयास दाखल करून रीतसर पोटनियम मंजुरी घेतलेली नाही. 3. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मुदत समाप्त झालेली असून नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया विहित तरतुदीनुसार घेतलेली नाही. 4. संस्थेचे हिशोब ठेवण्यासाठी अकाउंटंट नेमलेला नाही. 5. संस्थेचे ऑडिट करण्यासाठी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने वैधानिक लेखापरीक्षक नेमलेला नाही. 5. संस्थेने मागील लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेऊन तो माननीय उपनिबंधक कार्यालयास सादर केलेला नाही. 6. मागील अनेक लेखापरीक्षण अहवालात दोषांची पुनरावृत्ती होत असून कार्यकारी मंडळ पदाधिकारी व सदस्य लेखापरीक्षण अहवालातील दोषांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आलेले आहेत. 7. संस्थेने सर्व सभासदांना शेअर सर्टिफिकेट्स दिलेले नाहीत. 8. जे सभासद मयत झालेले आहेत अथवा ज्या युनिट्सची विक्री व्यवहार अथवा ट्रान्सफर व्यवहार पूर्ण झालेले आहेत अशा युनिट धारकांचे शेअर सर्टिफिकेट्स संस्थेने ट्रान्सफर केलेले नाहीत अथवा त्यांना त्याबाबत रीतसर कळविलेले नाही. 9. संस्थेने आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर, सहयोगी सभासद रजिस्टर व नॉमिनेशन रजिस्टर अद्यावत ठेवलेले नाही. 10. संस्थेने प्रत्येक युनिटमध्ये ठेवण्यात येणाऱ्या भाडेकरूची नोंद ठेवलेली नाही, तसेच त्याचेकडून आवश्यक त्या दस्तावेजाची पूर्तता करून घेतलेली नाही व भाडेकरूला नॉमिनल मेंबर करून घेतलेले नाही. 11. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची दरमहा सभा घेतली जात नाही. 12. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेचे मिनिट्स वेळच्या वेळी लिहून ठेवले जात नाही. 13. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत मागील महिन्याच्या जमा व खर्चास तपशीलवार मंजुरी घेतली जात नाही. 14. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत काही सदस्य 3 पेक्षा जास्त सभांना गैरहजर राहिलेले असतानाही ते अद्यापही कार्यकारी मंडळावर बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. 15. संस्थेच्या कार्यकारी मंडळावर थकबाकीदार सदस्य बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. 16. संस्थेच्या कार्यकारी मंडळावर पुरेसा कोरम अस्तित्वात नाही. 17. संस्थेचे कार्यकारी मंडळ मागील अनेक महिन्यापासून हिशोब दाखविण्यास टाळाटाळ करीत आहेत व संस्थेची नीट माहिती देत नाहीत, त्यामुळे संस्थेत काहीतरी गैरव्यवहार झालेला असण्याची शक्यता सभासदांच्या मनात निर्माण झालेली आहे. 18. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सर्वसाधारण सभेची पूर्व मंजुरी घेता मोठ्या रक्कमेचे खर्च बेकायदेशीरपणे केलेले आहेत. 19. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेल्या नाहीत. 20. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबरच्या आत घेतलेल्या नाहीत. 21. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटिसा 14 दिवसापूर्वी सर्व सभासदांना दिलेल्या नाहीत. 22. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय पोटनियमानुसार घेतलेले नाहीत. 23. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांताचा मसुदा सभासदांना आक्षेप नोंदीसाठी विहित मुद्दीत पाठविलेला नाही. 24. संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडून वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वेळच्या वेळी लिहिले जात नाही.
25. संस्थेच्या कार्यकारिणीने उत्पन्न व खर्च पत्रकातील रक्कम पोटनियमातील तरतुदीनुसार आकारणी करून खर्च केलेल्या दिसून येत नाहीत. 26. संस्था कार्यकारिणी खर्चापेक्षा जास्त मेंटेनन्सची आकारणी करीत आहे, त्यामुळे संस्थेस खर्चापेक्षा उत्पन्न अधिक होत आहे. 27. संस्था कार्यकारिणीने उत्पन्नापेक्षा जास्तीचा खर्च करून संस्थेस तोट्यात आणले आहे. 28. संस्थेच्या कार्यकारिणीने गुंतवणुकीवरील कपात केलेल्या TDS रक्कमेचा परतावा मिळविण्यात कसूरपणा करून संस्थेचे आर्थिक नुकसान केलेले आहे. 29. संस्थेच्या कार्यकारिणीने मेंटेनन्सच्या आकारणी केलेल्या रक्कमांना कोणत्याही सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतलेली नाही. 30. संस्थेच्या कार्यकारिणीने मेंटेनन्सच्या थकबाकीवरील आकारणी केलेल्या व्याज दरास कोणत्याही सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतलेली नाही. 31. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभासदांची शेअर कॅपिटलची रक्कम स्वतंत्रपणे मुदत ठेवीत गुंतविलेली नाही. 32. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने राखीव निधीची रक्कम स्वतंत्रपणे मुदत ठेवीत गुंतविलेली नाही. 33. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सिंकिंग फंडाची रक्कम स्वतंत्रपणे मुदत ठेवीत गुंतविलेली नाही. 34. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सिंकिंग फंडाची व रिपेअर फंडाची आकारणी पोटनियमानुसार करून त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतलेली नाही. 35. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जमीन व इमारतीची रक्कम ताळेबंदास दाखविलेली नाही. 36. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जमीन व मिळकतीचे कन्व्हेयन्स डीड करून घेतलेले नाही. 37. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने इमारतीचा विमा उतरविलेला नाही. 38. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने प्रॉपर्टी रजिस्टर अद्यावत ठेवलेले नाही. 39. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने मॉर्गेज रजिस्टर अद्यावत ठेवलेले नाही व बँकांची प्रत्येक युनिटवरील लिन मार्किंग नोंद अद्यावत ठेवलेली नाही. 40. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने मेंटेनन्स थकबाकीची वसुली केलेली नाही. 41. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गुंतवणूक रजिस्टर अद्यावत ठेवलेले नाही. 42. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधीची आकारणी केलेली नाही व संस्थेच्या आवारात सभासदांसाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आयोजित केलेले नाही. वरील प्रमाणे संस्थेच्या कारभाराबाबत व कार्यकारी मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यात यावी व याबाबत संबंधितांकडून लेखी खुलासा मागवावा. माननीय उपनिबंधक साहेबांना प्रार्थना की 1. संस्थेवर प्राधिकृत अधिकारी मंडळाची नेमणूक करण्यात यावी. 2. संस्थेच्या कार्यकारी मंडळास पुढील 5 वर्षाकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात यावे. 3. संस्थेच्या दप्तराची 89 अ खाली सखोल चौकशी करण्याचे आदेश व्हावेत. स्थळ: तक्रार दाखल केल्याची दिनांक, तक्रारदाराची सही. वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या संस्थेच्या कारभाराबाबत अथवा कार्यकारी मंडळाच्या विरोधात माननीय उपनिबंधक कार्यालयात एक किंवा अनेक गोष्टींसाठी तक्रार दाखल करू शकाल. मात्र तक्रारदाराने हेही लक्षात ठेवले पाहिजे की दाखल करीत असलेली तक्रार ही सुधारणात्मक उपाययोजना असावी, ती केव्हाही सूडात्मक नसावी. नवीन लेखापरीक्षकांनी वरील प्रमाणे तक्रारींचे मुद्दे लक्षात ठेवून त्याप्रमाणे संस्थेस योग्य व आवश्यक ते मार्गदर्शन वेळोवेळी करावे, कारण त्यामुळे संस्था टिकेल व तुमचे कामही. धन्यवाद.